चोर असतो, रोज चोरी करायचं त्याचं काम असतं. त्याला एक आश्रम दिसतो, त्या आश्रमामध्ये एक गुरु बसलेले असतात. त्या चोराने ठरवलं आता चोऱ्या खूप केल्या, आपण या गुरुचं दर्शन करूया. म्हणून त्या कुटियामध्ये गेला आणि त्या गुरुंना पाहतो. मनामध्ये विचार बदलू लागले. त्याने त्या गुरुंचं दर्शन घेतलं आणि गुरुंना सांगितलं, मला तुम्ही काहीतरी उपदेश द्या, मला तुमचं दर्शन करून काहीतरी समाधान मिळालेलं आहे. तेव्हा त्याच्या गुरुंनी त्याला सांगितलं, गरीबाच्या घरी कधीच चोरी करू नको, आणि दुसरा उपदेश आहे, कधीच खोटं बोलू नको, आणि तिसरा उपदेश तुला सांगतो, आपण चूक केली असेल तर त्याची शिक्षा दुसऱ्याला भोगू देऊ नको, आणि कोणाचं मीठ खाल्लं असेल तर तिथली चोरी करू नको. हे 4 उपदेश पाळ, तुझ्या जीवनाचं भलं होईल.